हॅलो मित्रांनो, DMITV मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी भूगोल विषयातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि मनोरंजक धडा अभ्यासणार आहोत। तो म्हणजे धडा क्रमांक 5, वारे। आपल्याला वारे वाहताना जाणवतात, पण हे वारे नक्की निर्माण कसे होतात, त्यांची दिशा का बदलत असते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। या एकाच व्हिडिओमध्ये आपण या पाठातील सर्व महत्त्वाचे मुद्दे अगदी सविस्तरपणे वाचून आणि समजून घेणार आहोत। आजच्या आपल्या या अभ्यास प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत। सर्वात आधी वारा निर्मिती कशी होते आणि वाऱ्यांच्या दिशेत बदल का होतो हे आपण पाहू। त्यानंतर पृथ्वीवरील वायुदाब पट्टे आणि ग्रहीय वारे यांची माहिती घेऊ, ज्यामध्ये आपण पूर्वीय वारे आणि पश्चिमी वारे समजून घेणार आहोत। तसेच विषुववृत्तीय शांत पट्टा आणि अश्व अक्षांश म्हणजे काय हे देखील आपण अभ्यासणार आहोत। दैनंदिन जीवनात जाणवणारे स्थानिक वारे, जसे की दरीय वारे, खारे, सागरीय वारे आणि मतलई भूमीय वारे यांची वैशिष्ट्ये आपण पाहू। यासोबतच भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे हंगामी, मान्सून वारे, भारतीय उपखंडातील परिस्थिती आणि हवामानातील महत्त्वाच्या घडामोडी जसे की आवर्त, चक्रीवादळे आणि प्रत्यावर्त या सर्व पॉइंट्सचा आपण आढावा घेणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या एकाच व्हिडिओत तुमचा संपूर्ण धडा कव्हर होणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या पाठाला। सांगा पाहू, वर्गाच्या खिडकीतून बाहेर पहा, कोणत्या वस्तू हलताना दिसत आहेत, कोणत्या वस्तू स्थिर आहेत, हलणाऱ्या वस्तूंपैकी कोणत्या वस्तू स्वतःहून हलत आहेत, स्वतःहून न हलणाऱ्या वस्तू कोणत्या, त्या कशामुळे हलत नसाव्यात। वरील प्रश्नांतून विद्यार्थ्यांना वारा या संबोधाकडे घेऊन जावे। वाऱ्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो, परंतु आपण वारा पाहू शकत नाही। आपल्या सभोवतीच्या अनेक वस्तू जेव्हा हलतात तेव्हा आपल्याला वारा अनुभवता येतो, म्हणजे हवेच्या वाहण्याचा वाऱ्याशी संबंध असतो। मग हवा का वाहते असा आपल्याला प्रश्न पडतो। करून पहा। ही कृती 2-2 विद्यार्थ्यांच्या जोडीने करावी। समान आकाराची कागदाची 2 भेंडोळी बनवा। टेबलाच्या एका बाजूस दोन्ही भेंडोळी ठेवा। तुम्ही व तुमचा मित्र मैत्रिणीने कागदाची प्रत्येकी एक भेंडोळी घ्या। कागदाच्या भेंडोळीला व टेबलाला अजिबात स्पर्श न करता भेंडोळी टेबलाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचवण्यास काय करावे लागेल। कोणाची कागदाची भेंडोळी टेबलाच्या दुसऱ्या टोकाला प्रथम पोहोचते। कागदाची भेंडोळी पोहोचण्यास उशीर कशामुळे झाला असेल। आणखी वेगाने ही भेंडोळी दुसऱ्या टोकास पोहोचवणे कसे शक्य होईल। पाण्याने भरलेली बाटली अशा प्रकारे टेबलाच्या दुसऱ्या बाजूला नेता येईल का। बाटली दुसऱ्या बाजूकडे नेण्यासाठी वर वापरलेली पद्धत वापरता येईल का। भौगोलिक स्पष्टीकरण। पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो हे आपण शिकलो आहोत। जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेत होते। या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते। हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो। हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात। सर्वसाधारणपणे जागतिक पातळीवर हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल तेथे वारे वेगाने वाहतात। वाऱ्याचा वेग देखील भिन्न भिन्न स्वरूपात आढळतो। वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणात मोजला जातो। पहा बरे, जमते का। खालील तक्त्यात वाऱ्याची बदललेली दिशा लिहा। हवेच्या दाबाचे पट्टे। मध्य अक्षवृत्त ध्रुव 2, उत्तर गोलार्ध 3, दक्षिण गोलार्ध। संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात विचार करता पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्यांच्या वाहण्याच्या दिशेवर होतो। उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात। आकृती 5.2 पहा। आकृतीमध्ये ही दिशा वक्र बाणाने दाखवली आहे। पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो। सांगा पाहू, आकृती 5.3 चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे सांगा। उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते। उत्तर गोलार्धातील हे वारे पूर्वीय वारे, उत्तर पूर्व व्यापारी वारे आहेत। पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती। उत्तर दक्षिण गोलार्धात पश्चिमी वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात। मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते ग्रहीय वारे उत्तर गोलार्धात वाहतात। उत्तर गोलार्धात या भागात पश्चिमी वारे वाहतात। ध्रुवीय वाऱ्यांची दिशा दोन्ही गोलार्धांत सारखीच का नसते। उत्तर पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या फेरलच्या नियमानुसार कोरिओलिस फोर्स वारे उत्तर गोलार्धात आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात मूळ दिशेच्या डावीकडे वळतात। त्यामुळे दोन्ही गोलार्धांत त्यांची दिशा वेगवेगळी असते। दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे कोणकोणते प्रकार आढळतात। उत्तर दक्षिण गोलार्धात प्रामुख्याने पूर्वीय वारे, व्यापारी वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे हे ग्रहीय वारे आढळतात। पूर्वीय वारे उत्तर व दक्षिण गोलार्धांत कोणकोणत्या दिशेने वाहतात। उत्तर गोलार्ध ईशान्येकडून नैऋत्येकडे, दक्षिण गोलार्ध आग्नेयेकडून वायव्येकडे। वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात। उदाहरणार्थ, पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे। वाऱ्यांची वाहण्याची दिशा, कालावधी,
व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यांवरून वाऱ्यांचे पुढील प्रकार पडतात. 1. ग्रहीय वारे. पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. उदाहरणार्थ, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. पूर्वीय वारे दोन्ही गोलार्धांत 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. आकृती 5.3 पहा. पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यांवर परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्यापाशी येऊन मिळतात. या वाऱ्यांना पूर्वीय वारे असे म्हणतात. पश्चिमी वारे दोन्ही गोलार्धांत मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60° अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. आकृती 5.3 पहा. पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यांना पश्चिमी वारे असे म्हणतात. ध्रुवीय वारे दोन्ही गोलार्धांत ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय 55° ते 65° कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. या वाऱ्यांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. माहित आहे का तुम्हाला? दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप पुढील प्रमाणे असते. 40° दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना गरजणारे 40 रोरिंग 40s असे म्हणतात. 50° दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात त्यांना खवळलेले 50 फ्युरियस 50s म्हणतात. 60° दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना किंचाळणारे 60 स्क्रीचिंग 60s म्हणतात. उत्तर गोलार्धात 40°, 50° किंवा 60° अक्षांशाच्या भागात वाऱ्याचे स्वरूप असे का आढळत नाही? 2. स्थानिक वारे. काही वारे कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात. हे स्थानिक वारे असतात. हे वारे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर त्यांचा परिणाम झालेला दिसून येतो. हे वारे निरनिराळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. करून पहा. भूपृष्ठाची उंची, जमिनीचे व पाण्याचे तापणे, तसेच थंड होणे, हवेचा दाब इत्यादी बाबी लक्षात घेऊन खालील कृती करावी. दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा. दरीय वाऱ्यांची माहिती चित्रावरून लिहा. दरीय वारे वैशिष्ट्ये. खाली दिलेल्या माहितीचे लक्षपूर्वक वाचन करून त्या आधारे पर्वतीय वारा दर्शवणारी आकृती काढा. पर्वतीय वारे वैशिष्ट्ये. रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते. दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो. पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकड वेगाने खाली येते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. माहित आहे का तुम्हाला? विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे 5° अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत. म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांतपट्टा डॉल्ड्रम्स असे म्हणतात. कर्कवृत्त व मकरवृत्ताजवळच्या 25° ते 35° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो. हा पट्टा शांत पट्टा आहे. याला अश्व अक्षांश, हॉर्स लॅटिट्यूड असे म्हणतात. सांगा पाहू. पुढे दिलेल्या आकृत्यांचे निरीक्षण करा. खारे व मतलई वारे यांविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा. दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे का वाहतात? उत्तर. दिवसा सूर्याच्या उष्णतेने जमीन लवकर व जास्त तापते, त्यामुळे जमिनीवरील हवा तापून हलकी होते व तिचा दाब कमी होतो. याउलट समुद्र उशिरा तापत असल्याने तेथील हवा तुलनेने थंड व जास्त दाबाची असते, त्यामुळे हवा जास्त दाबाकडून समुद्राकडून कमी दाबाकडे जमिनीकडे वाहते. भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा वाहतात? उत्तर. भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे रात्रीच्या वेळी वाहतात. आकृती अ वरून वाऱ्यांच्या संदर्भात वर्णन करा. उत्तर. आकृती अ ही दिवसाच्या स्थितीचे वर्णन करते. यात सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, तर समुद्रावर जास्त दाबाचे क्षेत्र आहे. परिणामी वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहत आहेत. यालाच खारे वारे असे म्हणतात. आकृती अ व ब चेतुलनात्मक वर्णन करा. यात हवेचा दाब, तापमान व वाऱ्यांचा विचार करा. उत्तर. दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन जास्त तापलेली असते, तर त्यामानाने समुद्र तुलनेने थंड असतो. यामुळे जमिनीवर हवेचा कमी दाब तयार होतो आणि समुद्रावर जास्त दाब असतो. परिणामी वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. यांनाच खारे वारे असे म्हणतात. रात्रीच्या वेळी परिस्थिती पूर्णपणे उलट असते. जमीन लवकर थंड झालेली असते, परंतु समुद्र तुलनेने उबदार असतो. यामुळे जमिनीवर हवेचा जास्त दाब निर्माण होतो आणि समुद्रावर कमी दाब असतो. या दाबातील फरकामुळे वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. यांना मतलई वारे असे संबोधले जाते. सागरीय खारे वारे व भूमीय मतलई वारे कशाला म्हणतात? सागरीय खारे वारे
दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना सागरीय किंवा खारे वारे म्हणतात. भूमीय मतलई वारे. रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना भूमीय किंवा मतलई वारे म्हणतात. भारतातील कोणत्या प्रदेशात खारे व मतलई वारे अनुभवता येतात? उत्तर: भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशात उदा. कोकण किनारपट्टी, मलबार किनारपट्टी, कोरोमंडल किनारपट्टी इ खारे व मतलई वारे अनुभवता येतात. तुमच्या गावात सागरीय व भूमीय वारे अनुभवता येतात का? उत्तर: जर तुमचे गाव समुद्र किनाऱ्याजवळ असेल तर हो, हे वारे अनुभवता येतात. जर तुमचे गाव समुद्र किनाऱ्यापासून दूर किंवा जमिनीच्या आतल्या भागात असेल तर तेथे हे वारे अनुभवता येत नाहीत. भौगोलिक स्पष्टीकरण. जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते. जमीन स्थिर व अपारदर्शक असते, त्यामुळे उष्णतेचे वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते, म्हणून जमीन अधिक लवकर तापते. त्या मानाने पाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे पाणी लवकर तापत नाही. परिणामी जमीन व सागरी भागातील हवेच्या दाबात फरक पडतो. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे सागरी, खारे वारे होत. रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते, तेथे हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा भूमीय मतलई वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशांत विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात. हे वारे सुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ फॉन, चिनूक, बोरा, लू इत्यादी. पुढील पृष्ठावरील तक्ता पहा. जगातील प्रमुख स्थानिक वारे. वाऱ्याचे नाव, वाऱ्याचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि प्रभाव क्षेत्र. 1. लू. उष्ण व कोरडे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात. हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. 2. सिमूम. उष्ण, कोरडे आणि विनाशकारी. सहारा आणि अरेबियन वाळवंटांतून अतिशय वेगाने वाहतात. हे वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक असतात. 3. चिनूक. चिनूक, उबदार आणि कोरडे. स्नो ईटर. हे वारे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहतात. परिणामी तेथील बर्फ वितळते, त्यामुळे दऱ्यांमधील तापमानात वाढ होते. 4. मिस्ट्रल. थंड आणि कोरडे. स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात. हे वारे अल्प्स पर्वतावरून येतात. या थंड वाऱ्यांमुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते. 5. बोरा. थंड आणि कोरडे. अल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे हे वारे वाहतात. 6. पाम्पेरो. थंड आणि कोरडे. दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात हे वारे वाहतात. 7. फॉन. उष्ण व कोरडे. हे वारे अल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात. 3. हंगामी वारे, मोसमी. जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात. उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया या प्रदेशांवर मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम होताना आढळतो. आकृती 5.6 पहा. भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा ऋतूंवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव होतो. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा यांशिवाय पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतू होतात. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच असतात. भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी ही मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने होते. हे वारे विषुववृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत विषुववृत्तालगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे कोरडे असतात. वाऱ्यांच्या स्थिर व अतिवादळी स्थितीचा विचार करता आपल्याला आवर्ताचा अभ्यास करणे आवश्यक असते. 4. आवर्त. एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात. आकृती 5.7 पहा. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत तर दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते. वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. आवर्त वाऱ्यांचे प्रभाव क्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्यांचा कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते. उपग्रहाने घेतलेले चक्रीवादळाचे छायाचित्र आकृती 5.8 मध्ये पहा. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा लो या अक्षराने दाखवतात. आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते. आवर्तांना चक्रीवादळ असेही म्हणतात. चक्रीवादळे पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे टायफून नावाने ओळखली जातात. ही वादळे जून ते ऑक्टोबर या महिन्यांत निर्माण होतात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे ती विनाशकारी असतात. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे हरिकेन्स होय. ही वादळे सुद्धा विनाशकारी असतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी 60 किलोमीटर असतो.
याशिवाय समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात. त्यांची तीव्रता कमी असते व ती विनाशकारी नसतात. 5. प्रत्यावर्त. एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो. केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात. उत्तर गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. प्रत्यावर्ताच्या कालावधीत निरभ्र आकाश, कमी वेगाने वाहणारे वारे आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान असते. प्रत्यावर्ताची स्थिती बहुधा काही दिवस अथवा एक आठवड्याची असू शकते. असे प्रत्यावर्त समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होतात. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग H हाय या अक्षराने दाखवतात. प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षाने जाणवतात. या प्रदेशांतून वारे बाहेर जात असतात, त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी असते. आकृती 5.9 पहा. माहित आहे का तुम्हाला, वादळांना नाव देण्याची प्रथा? जगभर येणाऱ्या विविध चक्रीवादळांना नावे देण्यात येतात. या नावांची यादी प्रत्येक महासागरासाठी तयार करण्यात येते. महासागराच्या अवतीभोवती असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावांनुसार ही यादी तयार करतात. वाऱ्याचा वेग 33 नॉट्स सुमारे 60 किलोमीटर प्रति तास किंवा त्याहून अधिक असल्यास त्या वादळाला नाव देण्यात येते. सामान्यपणे लक्षात राहावे म्हणून वादळांना नाव देण्याची पद्धत आहे. मी आणखी कोठे. इयत्ता 6वी पाठ 5 तापमान. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण वारे या धड्याचा सविस्तर अभ्यास केला आहे. वाऱ्यांचे प्रकार, त्यांची निर्मिती आणि आपण मागे पाहिल्याप्रमाणे तापमान पट्टे व हवादाब पट्टे यांच्यातील फरक आपण नीट समजून घेतला आहे. पण पृथ्वीवर फक्त वारेच नाही, तर हवामान आणि भौगोलिक रचनेनुसार वेगवेगळे नैसर्गिक प्रदेश सुद्धा आहेत. कुठे 12ही महिने पाऊस असतो तर कुठे फक्त बर्फ, कुठे अथांग वाळवंट आहे तर कुठे दाट झाडी. हे नैसर्गिक प्रदेश कोणते, तिथले लोक कसे राहतात, तिथली प्राणीसृष्टी कशी असते, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याचा विषय आहे धडा 6 नैसर्गिक प्रदेश. तो व्हिडिओ मिस करू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या वर्गमित्रांसोबत शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत वाचत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.